आज झटपट होणारं दही सँडविच बनवणार आहोत. अप्रतिम चवीला लागतं. तोंडात टाकताच विरघळणार एकदम क्रीमी दही सँडविच. टोस्ट सँडविचही बनवू शकतो. दह्याचा दोन्ही प्रकारचे सँडविच कसे बनवायचे ते मी दाखवणार आहोत. चवीला एकदम अप्रतिम लागतात. झटपट होणारे हे सँडविच नेहमीच्या सँडविचपेक्षा वेगळ्या चवीचे सँडविच तर नक्की बनवा. तर त्यासाठी एका बाउलवरती चाळणी ठेवली आणि त्यावरती आपण कॉटनचा कपडा ठेवायचा आहे. पातळ असा कपडा ठेवायचा आहे आणि त्यावरती मी घालते दही. तर इथे 1 कप ताजं दही घेतलेलं आहे. फ्रेश दही घ्यायचं आहे. आंबट दही घेऊ नका, फ्रेश दही घ्या. आता दही बांधून आपण असं कपड्यामध्ये बांधून ठेवायचं आणि त्यातलं पूर्ण पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे. कमीत कमी 4 तास तरी तुम्हाला असं बांधून ठेवायचं आहे, म्हणजे दह्यामधलं पूर्ण पाणी निघून जाईल आणि आपल्याला एकदम मस्त घट्ट असं क्रीमी दही मिळेल. तर दह्यामधलं मी पाणी काढून टाकते असं बांधून ठेवून. तर बघा किती पाणी निघून जाते. असं पूर्ण पाणी निघेपर्यंत 4-5 तास तसंच ठेवून द्या. तर हे मी आता दही ठेवलं आहे. दह्यामधलं पूर्ण पाणी निघून गेलेलं आहे. बघा घट्टसर दही आपल्याला मिळालेलं आहे. एकदम क्रीमीसारखं आपलं दही तयार झालेलं आहे, पनीर जसं असतं तसं. तर आता हे दही आपण व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे. चांगलं फेटून घ्यायचं आहे दही. आपल्याला एकदम स्मूथ क्रीमी होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. बघा दही आपलं व्यवस्थित फेटून झालेलं आहे. तर यामध्ये आता आपण घालणार आहोत व्हेज मेयोनीज. तर 2 चमचे भरून मी इथे व्हेज मेयोनीज घालते आहे. त्यामुळे एकदम आपलं जे सँडविचला टेस्ट येणार, एकदम जबरदस्त येणार आहे. तोंडात टाकताच विरघळणारी टेस्ट एकदम क्रीमी अशी. तर पाव चमचा मी इथे काळी मिरी पावडर घालते आणि अर्धा चमचा चिली फ्लेक्स घालते आहे, रेड चिली फ्लेक्स, आणि अर्धा चमचा मिक्स हर्ब्स घालते आहे. एकदम मस्त टेस्ट येणार आहे सँडविचला. तर आणि आता चवीनुसार घालूया मीठ. आणि आपण अगदी भाज्या यामध्ये ॲड करणार आहोत. तर एक मोठा चमचा भरून मी कांदा, गाजर घातलेला आहे अर्धा चमचा. भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता. 1 चमचा कोबी घातलेला आहे. बारीक चिरून घालायचे आहेत. जेवढ्या बारीक चिरता येईल तेवढ्या भाज्या बारीक चिरायच्या आहेत. तर 1 चमचा कॅप्सिकम, सिमला मिरची घातलेल्या आहेत. यामध्ये तुम्ही आवडत असेल तर तुम्हाला कॉर्नही घालू शकता, स्वीट कॉर्नही घालू शकता. आता हे व्यवस्थित परत मिक्स करून घ्यायचं आहे. भाज्यांचं हे दही सँडविच एकदम अप्रतिम लागतं चवीला. तर नक्की बनवून पहा. झटपट होणारं हे सँडविच आहे. खूप चवीला लागतं. नेहमीच्या सँडविचपेक्षा वेगळी चव, पण एकदम अप्रतिम लागते चव. तर आता हे भाज्या करून आपलं दही व्यवस्थित फेटून झालेलं आहे. तर आता आपण हे बाजूला ठेवूया आणि ब्रेड स्लाईस घेऊया. एकदम क्रीमी असं आपलं हे सँडविचचं मिश्रण तयार झालेलं आहे दह्याचं. तर इथे मी सँडविच ब्रेड घेतलेले आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर बाजूच्या कडा तुम्ही काढून टाकू शकता, पण मी या कडांसहित सँडविच बनवणार आहे. तर हे जे दह्याचं आपण मिश्रण बनवलं होतं ते आपण व्यवस्थित ब्रेडवरती पसरवून घेणार आहोत. थोडं जास्त घालायचं आहे, म्हणजे छान असं एकदम क्रीमी आणि भरलेलं सँडविच खूप छान लागतं. तर व्यवस्थित पूर्ण ब्रेड कवर करून घ्यायचं. बघा थोडं जास्त लावून घेतलेलं आहे. ब्रेडच्या साईडच्या ज्या कडा नाही काढला तर ते सँडविचला एक छान असं बोलतात ना, घट्टपणा येतो. नाही तर बाजूच्या कडा काढला तर सँडविच लगेच तुटू शकतं, म्हणून मी बाजूच्या कडा ठेवलेल्या आहेत. आता हे सँडविच आपण कट करून घेणार आहोत 4 पार्ट्समध्ये. तर इथे मी 4 भाग करून घेते आहे मध्यभागी असे. एकदम क्रीमी आणि खूप टेस्टी असं हे सँडविच आपलं झटपट तयार झालेलं आहे. तुम्ही मुलांना टिफिनसाठीही देऊ शकता किंवा घरी पार्टी वगैरे असेल तर ह्या पद्धतीचं सँडविच तुम्ही नक्की बनवून पहा. सर्वांनाच एकदम आवडेल. एकदम क्रीमी असं हे सँडविच आपलं झटपट तयार झालेलं आहे. तर आता हे आपलं साधा सँडविच तयार झाले. आपण याच पद्धतीने टोस्ट सँडविचही बनवू शकतो. तर नक्की बनवून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका तुम्हाला हे सँडविच कसं वाटलं. आणि जर रेसिपी आवडत असेल तर चॅनलला लाईक्स, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरतीही क्लिक करा, म्हणजे माझ्या नवीन रेसिपीची नोटिफिकेशन आपल्याला लगेचच मिळेल. आता टोस्ट सँडविच करण्यासाठी मी इथे बटर लावून घेतलेलं आहे ब्रेड स्लाईसला. तर थोडा जास्त प्रमाणात मी बटर लावलेलं आहे. व्यवस्थित बटर लावून घ्यायचं आहे ब्रेड स्लाईसला. एकदम क्रीमी हे सँडविच होतं. नेहमी ते व्हेजिटेबल सँडविच वगैरे खाऊन कंटाळा आला असेल मसाला टोस्ट सँडविच, तर हे सँडविच बनवून बघा. एकदम
चवीला तर वेगळंच आहे आणि नेहमीपेक्षा वेगळं सँडविच आपण बनवतो आहे. तर मुलांनाही खूप आवडेल आणि पार्टीमध्ये वगैरेही आपण काहीतरी वेगळं बनवल्याचं आपल्याला समाधान मिळेल. तर आपण ते दह्याचं जे स्टफिंग बनवलं होतं ते पूर्ण ब्रेडवरती पूर्ण व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. पूर्ण ब्रेड कवर झाल्यानंतर दुसरा ब्रेड वरती ठेवायचा आहे आणि आपल्याला याला टोस्ट करून घ्यायचं आहे. तर टोस्ट करण्यासाठी ग्रिलची गरज नाही, आपण पॅनवरतीच सँडविच हे टोस्ट करणार आहोत. वरूनही आपण बटर लावायचं आहे. झटपट होणारे हे सँडविच. तर वरून व्यवस्थित बटर लावून घेतलं आणि गॅसवरती मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. तवा व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण हे सँडविच जे बटर लावलेला भाग आहे तो पॅनवरती ठेवायचा आणि वरूनही आपण थोडंसं बटर लावून घेऊया आणि एकदम कमी गॅसवरती एकदम क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे टोस्ट करून घ्यायचं आहे. जर तुम्हाला टोस्ट नसेल आवडत तर असंच हे सँडविच खाऊ शकता, पण टोस्ट ही करून एकदम चवीला अप्रतिम लागतं हे सँडविच. एका साईडने टोस्ट झाल्यानंतर दुसऱ्या साईडने टोस्ट करून घ्यायचं आहे सँडविच. तर हे झटपट होणारं सँडविच कसं वाटलं तुम्हाला रेसिपी, आणि लवकरात लवकर बनवा आणि मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका ही सँडविचची रेसिपी कशी वाटली. आणि अशा छान छान रेसिपीसाठी चॅनलला लाईक, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि रेसिपी आवडत असेल तर फ्रेंड सर्कलमध्येही शेअर करा आणि हे मस्त असे एन्जॉय करा आपलं दही सँडविच.